दिखून येते। नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान शिंदे गट आणि शिवसेना गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रथासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून ही जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी ही सुरू आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय आता नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकीकडे दौरा सुरू आहे तर दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आलेत। सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांचा रोड शो नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागातून सध्या फिरतोय। हेमंत गोडसे यांचा प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो सुरू आहे आणि शहरातल्या मॅरेथॉन चौकामध्ये जेव्हा हा रोड शो आला त्यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रथासमोर जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली। 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीची घोषणाबाजी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून केली जात होती आणि त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्युत्तरादाखल धनुष्यबाण दाखवत धनुष्यबाणाचा इशारा केला आणि या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना उत्तर दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर आता ठाकरे गट आणि शिंदे गटामधला संघर्ष जो आहे तो आता आपल्याला विकोपाला जाताना पाहायला मिळतोय। आता आज खरं तर याआधी ज्यावेळी हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली निघालेली होती त्यावेळी देखील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मशाल पेटवून शिंदे गटाला एक प्रकारचा इशारा दिलेला होता आणि आता थेट मुख्यमंत्र्यांच्या समोरच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शिंदे गटाला जे आहे ते डिवचण्याचा प्रयत्न केला। अगदी आपण ज्या पद्धतीने दृश्यांमध्ये पाहतोय की ठाकरे गटाकडून आता जोरदार घोषणाबाजी ही सुरू आहे। नाशिकमधली लढतही जर आपण पाहिली तर खरं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीने लढत सुद्धा नाशिकमध्ये पाहायला मिळते। कसं राजकीय वातावरण? तर आपण पाहतोय सध्याची महत्त्वाची दृश्य ही नाशिकमधून आहेत। नाशिकमध्ये एकीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळापूर्वी दाखल झालेत आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि याच वेळी ठाकरे गटाकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। एकीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मशाल हे चिन्ह दाखवण्यात येते तर प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा धनुष्यबाणाचं चिन्ह त्यांना दाखवलेलं आहे। तर नाशिकमध्ये राजकीय वातावरण हे चांगलंच तापल्याचं आपण पाहतोय। एकीकडे बाईक रॅली निघालेली आहे हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत।